ज्या दृश्यांमध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि त्याचबरोबर पद्मसिंह पाटील हे दृश्यांमध्ये दिसत आहेत। काही वेळापूर्वी ज्यावेळेला ॲम्ब्युलन्समधून त्यांना कोर्टात आणलं गेलं होतं त्यावेळची ही दृश्य आहेत। राणा जगजितसिंह यांची देहबोली बरंचसं काही सांगून जाते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षय आहे। अक्षय, राणा जगजितसिंह यांची देहबोली असेल किंवा पद्मसिंह पाटलांची देहबोली असेल, एकूणच संपूर्ण खटल्याचा निकाल लागेपर्यंत या दोघांच्या चेहऱ्यावर काय भाव होते आणि त्यांची देहबोली काय सांगत होती? नाही, एकूणच आपण जर बघितलं तर त्यांना देखील न्यायालयाकडनं काहीसा विश्वास होता, दिलासा मिळेल असं त्यांची देखील अपेक्षा होती। कारण त्यांचे जे वकील होते भूषण महाडिक, त्यांनी देखील सांगितलं होतं की माफीचा साक्षीदार हा खोटा बोलतो आणि सीबीआयने देखील हे चुकीच्या पद्धतीने एक कुठेतरी हे कहाणी रचलेली आहे असं सांगितलंय। न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये ज्या ठिकाणी हा निकाल सुनावण्यात आला त्या ठिकाणी ऋतिक गणकवार होता। ऋतिक, काय देहबोली होती एकूणच निंबाळकर परिवाराची आणि त्यासोबतच राणा जगजितसिंह असेल, पद्मसिंह पाटील असेल, या दोन्ही वडील आणि मुलाची काय देहबोली होती? निकाल जेव्हा जाहीर झाला त्यावेळी प्रत्यक्षात त्यांची काय भूमिका आहे, कसे दिसून आलेत? नक्कीच आपण बघितलं तर निकालाचं वाचन जेव्हा सुरू होतं तेव्हा शांतपणे दोन्हीही कुटुंब जे आहे ते निकाल जो आहे तो ऐकत होते। एकंदरीत बघितलं आपण निकालावरती बोलायला गेलं तर जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेलं होतं की या निकालाची जी भिस्त आहे या पूर्ण प्रकरणाची एका माफीच्या साक्षीदारावरती आहे आणि त्यांनी यामध्ये स्पष्ट करताना असं म्हटलेलं आहे की जो निकाल आहे, जो माफीचा साक्षीदार आहे तोच वारंवार आपले जबाब बदलतो, वारंवार खोटे बोलतो, असं थेट निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस राणा जगजितसिंह यांनी हा निकाल जो आहे तो आपल्या वडिलांच्या कानामध्ये सांगितला आणि त्यांनीही तो निकाल आपण बघितलं तर स्वीकारल्याचं पाहायला मिळतं आहे। नक्कीच हे सगळं होत असताना मात्र त्या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने जे निंबाळकर कुटुंब आलं होतं, स्वतः ओमराजे निंबाळकर आहेत, जयराजे निंबाळकर होते, आनंदी देवी होत्या, ह्यांच्या चेहऱ्यावर कुठतरी एक नाराजी दिसून आली। नक्कीच आपण बघितलं तर ज्यावेळेस निकालाचं वाचन झालं मध्यामध्येच निकाल काय येऊ शकतो याचा अंदाज हा आलेला होता आणि त्याच्याच आपण बघितलं निकालाचं ज्यावेळेस वाचन झालं सर्व जे 9 आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्तता त्यांची केली। त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपण बघितलं त्यांचे जे वकील आहेत एजाज खान यांच्याशी बातचीत करायला पुढे सुरुवात केलेली आहे। कदाचित या जो निकाल आलेला आहे त्याला ते चॅलेंज करू शकतात हायकोर्टामध्ये आणि त्याचीच तजवीज सध्यावरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात पुढे काय भूमिका घ्यायची, पुढचं काय पाऊल उचलायचं या संदर्भात त्यांचे जे वकील आहेत एजाज खान आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर हा सत्र न्यायालयाचा निकाल होता विनोद सर आणि सत्र न्यायालयाच्या निकालानंतर आता पुढे जर आपण बघितलं तर उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या दोन ठिकाणी अक्षय या दोन ठिकाणी दाद मागण्याची त्यांना मुभा आहे किंवा त्यांना वेळ पण आहे। पण या केस बद्दलचा स्पेशली आपण विचार केला 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक म्हणजे 4 कथा हा जर साक्षीदार सांगत असेल आणि जर तपास यंत्रणांना त्या 4 कथा वेगवेगळ्या आहेत असं वाटत नसेल तर हा एक महत्त्वाचा कच्चा दुवा आहे असं वाटत नाही का? त्या संदर्भात न्यायालयानं काय भाष्य केलंय? नाही, एकूणच सगळ्यात महत्त्वाचं आजचा जो निकाल आहे, आजचा निकाल हे सगळ्यात महत्त्वाचं याचं उदाहरण आहे की न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं एकूणच तपास यंत्रणेचे लूपहोल्स असतात, तपास यंत्रणेच्या एकूणच तपासामध्ये कशा त्रुटी राहतात आणि त्याचा जो फायदा आहे हा आरोपींना कशा पद्धतीने मिळतो हे एक यामधनं सिद्ध झालेलं आहे। कारण जर अशा पद्धतीने आरोपी निर्दोष सुटत असेल तर प्रश्न हा उपस्थित होतोय की मग या ठिकाणी पवनराजे निंबाळकर यांची हत्या केली कुणी? जर एवढे 9 आरोपी असेल, 20 वर्ष हे 9 आरोपी यांच्यावर खटला चालत असेल, 11 वर्ष यातील काही आरोपी तुरुंगात राहत असेल, एवढं सगळं जर घडत असेल तर मात्र मग पोलिसांनी तपास कसा केला? पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलं। दुसरीकडे आरोपी जो आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात होता त्या आरोपीबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले आणि सातत्यानं आरोपीनं जे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आणि कहाण्या सांगितल्या यामुळं आता जो दिलासा आहे या आरोपींना मिळालेला आहे। त्याचमुळं पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडामध्ये न्यायालयाच्या माध्यमातून हा निकाल देण्यात आलेला आहे। या सगळ्यात आता आपण बघतोय की ओमराजे निंबाळकर असेल, जयराजे निंबाळकर असेल यांच्या माध्यमातून पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय असणार आहे या न्यायालयीन प्रक्रिया केली जाते आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं न्यायालयाने पहिल्यांदाच सांगितलं होतं, ज्यावेळी निकालाचं वाचन सुरू झालं त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केलं होतं की माफीच्या साक्षीदारा व्यतिरिक्तही आम्ही इतर बाबींचा उहापोह केला आहे। मात्र या निकालाची सगळ्यात मोठी भिस्त ही माफीच्या साक्षीदारावर आहे असं सांगितलं होतं आणि त्यावरच हे स्पष्ट झालं होतं की जर माफीचा साक्षीदार आणि त्याच्या जबाबामध्ये ज्या ज्यावेळी न्यायाधीश उल्लेख करत होते की यामध्ये
संदिग्धता आढळून आली आहे, संशयास्पद हे संपूर्ण जबाब आहे. ही प्रक्रिया जबाब दुसरी एक सगळ्यात महत्त्वाचं चुकीच्या पद्धतीने झालेला तपास, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं माफीच्या साक्षीदारांचा चुकीच्या पद्धतीनं नोंदवण्यात आलेला जबाब, अयोग्य पद्धतीचं किंवा न खबरदारी घेतलेलं सरकारी वकिलांचं मार्गदर्शन, ह्या सगळ्या अक्षय एक तांत्रिक प्रश्न मला आहे, एक तांत्रिक प्रश्न आहे जो आपल्या प्रेक्षकांनाही पडला असेल, तो म्हणजे अशा पद्धतीच्या केसेसमध्ये जिथे कोणत्याही पद्धतीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो, अशा वेळेला सगळी भिस्त ही परिस्थितीजन्य पुराव्यांवर असते, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स ज्यांना म्हणतात. या केसमध्ये स्पेशली माफीच्या साक्षीदारावर पूर्ण भिस्त दिसत होती. परिस्थितीजन्य पुराव्यांकडे दुर्लक्ष झालं का आणि त्या मुद्द्यावर कोर्टाने काय भाष्य केलंय? नाही, एकूणच परिस्थितीजन्य जे पुरावे न्यायालयामध्ये सीबीआय असेल किंवा तपास यंत्रणाच्या माध्यमातून गोळा करून सादर करण्यात आले होते, तेच कुठेतरी सदोष ठरले. जी गाडी जळाली होती त्या गाडीचा रंग कुठला आहे हे देखील हे संपूर्ण तपास यंत्रणा सिद्ध करू शकलेले नाही. घटना झाली त्यावेळी जबाबामध्ये एक होतं आणि पंचनामामध्ये दुसरंच काहीतरी होतं. अक्षय, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, पण मी तुझ्याकडे येणार